महाराष्ट्र विशेषमध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गत्रे। महाराष्ट्रातल्या तुमच्यासाठी उपयोगी योजना आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया। संभाव्य अल निनोमुळे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन युद्धपातळीवरती उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। जुन्या जलस्रोतांची दुरुस्ती, जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण योजनांना गती देऊन पाणीसाठा वाढवण्यावरती त्यांनी भर दिला। मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली। यात मुंबई मेट्रो मार्गिका 5अ, टप्पा 1 आणि टप्पा 2 अशा एकूण 18,130.55 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली। या मार्गिकेची लांबी 34.21 किलोमीटर असून यामध्ये 19 स्थानकांचा समावेश असेल। टप्पा 1 कापूरबावडी ते धामणकर नाका, टप्पा 2 धामणकर नाका ते दुर्गाडी, मार्गिका 5अ दुर्गाडी कल्याण उल्हासनगर अशी या प्रकल्पाची रचना असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी गरजू रुग्णांसाठी मोठा आधार ठरत आहे। 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या आर्थिक वर्षात मुंबई जिल्ह्यातील 686 रुग्णांना सुमारे 6,55,00,000 रुपयांची मदत देण्यात आली आहे। तर संपूर्ण राज्यामध्ये 40,000हून अधिक रुग्णांना 333 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं आहे। पुढे जाऊया। मध्य पूर्व आशियातील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात डेटा सेंटर उभारण्यासाठी उत्सुक असून या कंपन्यांना करारानंतर त्वरित जमीन आणि वीज उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी या प्रकल्पांसाठी कालबद्ध पद्धतीने काम करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले। डेटा सेंटरसाठी सिडकोने स्वतंत्र लँड बँक विकसित करावी आणि ऊर्जा विभागाने वीज उपकेंद्रांसाठी जागा प्राधान्याने उपलब्ध करून द्यावी असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि परिवहन खात्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियान या जनजागृती उपक्रमाला बळकटी देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांची पुढील 5 वर्षांसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्तीचा करार हस्तांतरण सोहळा मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला। या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक आणि इतर मान्यवर उपस्थित होते। एसटी महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध जनजागृती मोहिमांना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवणं तसंच परिवहन खात्याच्या रस्ता सुरक्षा अभियानाची जनजागृती अधिक परिणामकारक करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे। रत्नागिरी नगर परिषदेच्या नगरसेविका आणि त्यांचं शिष्टमंडळ यांनी बारामती या ठिकाणी अभ्यास दौऱ्यावरती असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट घेत विविध विकास कामांवरती सविस्तर चर्चा केली। यावेळी रत्नागिरी शहरातील पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक पातळीवरील प्रश्नांवरती सकारात्मक संवाद साधण्यात आला। नगरसेविकांनी आपल्या प्रभागातील अडचणी, नागरिकांच्या अपेक्षा आणि विकासाच्या गरजांची मांडणी केली। बारामतीतील विकास कामांचा अभ्यास करताना तसंच प्रभावी आणि लोकाभिमुख उपक्रम रत्नागिरीत राबवण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला। पुढे जाऊया। महिलांविषयीचे कायदे आणि योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमांनी संवेदनशील वार्तांकनावरती भर द्यावा असं आवाहन राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी केलं आहे। राष्ट्रीय महिला आयोग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला माध्यमं आणि तंत्रज्ञान कार्यशाळेत त्या बोलत होत्या। यावेळी लेखिका डॉक्टर रिचा सूद यांनी पीडितेची ओळख गुप्त ठेवण्यासाठी आणि व्हिक्टीमऐवजी सर्व्हायव्हर हा शब्द वापरण्याचं आवाहन केलं। राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शाळांविरुद्ध राज्य शासनाने कठोर कारवाईचा निर्णय घेतलाय। 2020च्या अधिनियमानुसार मराठी विषय सक्तीचा असून अनेक इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये याची अंमलबजावणी होत नसल्याने शिक्षण विभागाने नवी कार्यपद्धती निश्चित केली आहे। नव्या नियमांनुसार मराठी विषयासाठी पात्र शिक्षक नियुक्त न करणाऱ्या शाळांना प्रथम नोटीस दिली जाईल। समाधानकारक खुलासा न मिळाल्यास 1 लाख रुपयांचा दंड आकारला जाईल। दंडात्मक कारवाईनंतरही सुधारणा न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे। पुढे जाऊया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन, JW ग्लोबल इंडिया आणि द सीड कन्सोर्टियम पार्टनर्स यांच्यात तब्बल 1,65,154 कोटींच्या गुंतवणुकीचा ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आला। या प्रकल्पामुळे राज्यात 2,800 कायमस्वरूपी आणि हजारो बांधकाम क्षेत्रातील रोजगार निर्माण होणार आहे। या सगळ्या घडामोडी बघितल्यानंतर महाराष्ट्र विशेषमध्ये इथेच थांबतोय। पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।